नमस्कार. सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. नवीन वर्षातील जो पहिला सण म्हणजेच संक्रांत 14 जानेवारीला देशभरात मोठ्या उत्साहात हा सण साजरा करण्यात येणार आहे. मकर संक्रांत. जसं या सणाला महत्त्व आहे, तसंच हळदी-कुंकवाला महत्त्व आहे. अगदी त्याचप्रमाणे सुगड पूजन करणं हे सौभाग्याचं प्रतीक आहे. अनेक जणींनी आत्तापर्यंत जर सुगड पूजन केलं नसेल, तर जरूर यावर्षी करायचं आहे. कसं करायचं आहे? अगदी पारंपरिक पद्धतीने, साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगते आहे. काय लागणार आहे ते सगळं तुम्ही लिहून घ्या. जसं-जसं व्हिडिओ पुढे जाईल, तसं-तसं तुम्हाला समजेल. पण व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला तर तुम्हाला समजणार आहे. कारण सुगड पूजन हे फक्त एक विधी किंवा एक प्रथा नाही आहे, तर सौभाग्य वृद्धीमध्ये भर करणारी, आपल्या पतीच्या आयुष्यात, पतीच्या करिअरमध्ये आपल्याला यश लाभून देणारी, धनधान्यामध्ये वृद्धी करणारी अशी सुगड पूजन पद्धत. सुगड पूजन म्हणजे काय? तर या दिवसांमध्ये शेतामध्ये जी पिकं निघतात, ती सर्व घटामध्ये भरायची आहेत. आता हे छोटे-छोटे कलश जे मातीचे असतात, यांना काही ठिकाणी बोळकी, सुगड, खण असं म्हटलं जातं. तर अनेक ठिकाणी वेगवेगळी नावं आहेत. आता हे मातीचे घट पूर्वीच्या काळात काय होतं, की अशा मोठमोठे जे घट होते, गडवा जो असतो, त्याचं जे प्रतीक आपण घेतोय, ते मोठमोठे असायचे मातीचे सुगड. या सुगडामध्ये शेतातील धान्य भरून त्याची पूजा करून प्रथम देवाला याचा नैवेद्य दाखवला जायचा. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये सुगड पूजन, खणाची पूजा अगदी पारंपरिक पद्धतीने कशी करायची ते सांगणार आहे. त्याचबरोबर ही पूजा करायची कधी? भोगीला की संक्रांतीला? कारण अनेक ठिकाणी बघा आदल्या दिवशी भोगीलाच याची पूजा केली जाते. वेगवेगळी प्रथा आहे आणि किंक्रातीच्या दिवशी हे झाकून ठेवले जातात. मग त्यामध्येच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत शेअर करा. चला तर मग आजच्या विषयाकडे वळूया. सुगड हे 2 प्रकारचे असतात. जेव्हा आपण घ्यायला जातो तेव्हा बघा तांबड्या मातीचे आणि काळ्या मातीचे. अशा 2 रंगांमध्ये हे सुगड छोटे-छोटे घट आपल्याला मिळतात. भोगीच्या दिवशी हे सुगड आपण खरेदी करायचे असतात साधारणतः. बाजारामध्ये जेव्हा सुगड खरेदी करण्यासाठी जाता, तेव्हा आपल्यासोबत थोडंसं आपल्या जवळचं हळदी-कुंकू, तांदूळ, तीळ बरोबर घेऊन जायचे आहेत. कारण अनेक ठिकाणी बघा आता तिथल्या तिथंच हळदी-कुंकू वगैरे ठेवलेलं असतं, पण त्याचा खरा अर्थ असा आहे, की सौभाग्य, धनधान्य वृद्धीचं प्रतीक हे सुगड जेव्हा आपण खरेदी करतो, तेव्हा ते आदल्या दिवशी खरेदी करायचे आणि ते खरेदी करताना हळदी-कुंकू जे आहे, अक्षदा आणि पांढरे तीळ त्याला अर्पण करून मग ते घेऊन यायचे. ते दुखवायचे नाही असं म्हटलं जातं, कारण ते टचकले, मध्येच फुटले तर अशुभ असं समजलं जायचं पूर्वी. त्यामुळेच बाजारातून जेव्हा सुगड खरेदी करण्यासाठी जाताल, तेव्हा बरोबर थोडंसं हळदी-कुंकू नक्की घेऊन जा. आता ते आपल्याला व्यवस्थित बघून घ्यायचे आहे. व्यवस्थित म्हणजे कुठे तुटलेले, फुटलेले नाही आहे ना, टवके निघालेले नाही आहे ना, याची खात्री ही जरूर करायची आहे. मग ते सुगड खरेदी करायचे, सांगितलेल्या तुम्हाला व्यवस्थित विधीप्रमाणे घरी घेऊन यायचं आणि मग संक्रांतीला आधी नवा कोरा खण सुगड पुजायचा असतो. त्यामुळेच नवीनच सुगड किंवा नवीन खण खरेदी करण्याला महत्त्व आहे. का दरवर्षी नवीन खरेदी करणं असा अनेक ताईंचा प्रश्न असतो. स्वच्छ पाण्याने धुवायचे. काही ठिकाणी धुतले जातात, काही ठिकाणी तसेच पाणी शिंपडून त्यामध्ये भरलं जातं. बाजारामध्ये सुगड खरेदी केल्यानंतर नवे कोरे जे खण आपण आणलेलं आहे, त्यांना हळदी-कुंकवाची जी आहे 5 बोटे ओढायची. काही ठिकाणी पांढऱ्या रंगाने, चुन्याने वगैरे त्याला सजवलं जातं आणि त्यानंतर हळदी-कुंकू लावून पूजा केली जाते. सुरुवातीला तांदूळ, पांढरे तीळ टाकायचे, त्यानंतर गाजर, वटाणा, जे काही आपल्या या हिवाळ्याच्या दिवसातील येणाऱ्या भाज्या वगैरे आहेत, त्या सर्व त्यामध्ये ओवसा म्हणून भरायच्या असतात. त्यामध्ये ऊस, बोरं, ज्या शेंगा आहेत घेवड्याच्या, त्या, पावटा, वटाणा, वांगी, बटाटा अशा प्रकारच्या सगळ्या भाज्या आपल्याला हे करायच्या असतात, त्यामध्ये भरायच्या असतात आणि ओवसा देखील करायचा असतो. मग आता यामध्ये गव्हाच्या ओंब्या, परत ज्वारीच्या, बाजरीच्या ज्या कोणत्या मिळतील त्या तुम्ही 1 घ्यायच्या आहेत, 5 आपल्याला कलशामध्ये टाकण्यासाठी. कलश म्हणजे जे सुगड आहेत ते. त्यामध्येच एक मातीची पंती त्यावर ठेवण्यासाठी झाकण म्हणून घेऊन यायचं आहे. आता ही मातीची पंती म्हणजे काय? तर ही खरेदी करताना 5 सुगड आणि 1 पंती घ्यायची आहे. आता काही ठिकाणी 7 सुगड खरेदी करण्याची प्रथा आहे. तुळशीची जी आहे ती सुगड किंवा तुळशीचा खण वेगळा
आणि त्यासोबत देवाच्या ठिकाणी आपल्या देवाऱ्यात ठेवण्याचा खण वेगळा आणि 5 पूजायचे. अशी प्रथा वेगवेगळ्या ठिकाणी आहे. सगळ्यात पहिल्यांदा जर तुम्ही सुगड मांडणी करणार असाल तर घरातल्या मोठ्या व्यक्तीला, सासूबाईंना वगैरे कुणाला तरी जरूर विचारून त्याप्रमाणे करा. आता काय करायचं आहे, सुरुवातीला एका पाटावर किंवा चौरंगावरती हे 5 सुगड स्वच्छ धुवून हळदी-कुंकवाची बोटं ओढून त्यामध्ये तीळ, शेंगदाणे टाकायचे, शेंगा असतील तर शेंगा टाकायच्या, अक्षदा व्हायच्या, हळदी-कुंकू समर्पण करून घ्यायचं. त्यामध्ये ऊस, बोर वगैरे हे सगळं एक टाकायचं. त्यानंतर हरभरा, जो हरभऱ्याचं डहाळा असतो त्यातला हरभरा तोडून हे सर्व साहित्य पहिल्यांदाच जमा करून घ्यायचं. त्यानंतर तिळगुळाचे लाडू बनवायचे किंवा तिळगुळ जे मिळतात ते ठेवायचे एका वाटीत. दिवा प्रज्वलित करायचा. सगळ्यात पहिल्यांदाच दिवा प्रज्वलित करायचा. देवपूजा वगैरे सगळी अगोदर आटपून घ्यायची आणि मग त्यानंतर सुगडची पूजा करायची. आता हे सुगडांची पूजा करताना आपल्याला काही नाही, साधं हळदी-कुंकू वगैरे लावायचं आहे. महिलांनी त्या दिवशी साडी वगैरे घालावी किंवा नवीन वस्त्र वगैरे आहेत ती घालावी. घरातील देवपूजा करून सुंदर रांगोळी वगैरे काढून मग यांची मांडणी करावी. आता काही ठिकाणी काय आहे, संक्रांतीच्या दिवशीच मंदिरामध्ये जातात, हळदी-कुंकू एकमेकींना लावतात, वाण जे आहे किंवा विडे घेतले जातात मंदिरामध्ये, म्हणजे विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात जातात सगळ्या बायका मिळून सगळ्याजणी आणि त्यानंतर तिथे गाणी, फेर वगैरे धरले जातात. आता पण पूर्वीच्या या गोष्टी खूप साऱ्या लुप्त होत चालल्यात. अनेक ठिकाणी या गोष्टी आहेत, पण काही ठिकाणी शहराच्या भागामध्ये या गोष्टी करायला प्रत्येकीलाच मिळतात असं नाही. तर यासोबतच आता आपण काय करायचं आहे ते सांगते तुम्हाला. सगळ्यात महत्त्वाचा उपाय, जेव्हा तुम्ही सुगड घेऊन जाताल तेव्हा ते सुगड विठ्ठलाच्या, रुक्मिणीच्या मंदिरामध्ये ठेवून तिथलं एक उचलून घेऊन यायचं असतं आणि ते घेऊन उचलून आल्यानंतर ते देवाऱ्यात ठेवलं जातं. काही ठिकाणी 7 खण मांडल्यानंतर आपल्या देवारात वेगळं, देवाला नेण्यासाठी वेगळं, तुळशीसाठी वेगळं. तुळशीला फक्त ओवसलं जातं. तिथं खण ठेवला नाही ठेवला तरी चालतो किंवा मग मंदिरातनं आणतानाच जो खण आणलेला आहे तो तुळशीजवळ ठेवला जातो. असं दोन्हीपैकी कोणतीही जी प्रथा किंवा जे तुम्हाला योग्य वाटेल ते करा. यामध्ये असं काहीच नाही आहे की माझी ही गोष्ट चुकली, मी अमुक एक गोष्ट चुकीची केली तर आता काय होईल का? तर काहीही होत नाही. फक्त निर्मळ अंतःकरणाने जेवढं जमेल तेवढं करायचं आहे. जर आपण या गोष्टी सुरू केल्या तर आपल्या पुढच्या पिढीला देखील या गोष्टी आपल्याला सांगता येतील. त्यामुळेच सुगड पूजन अगदी साध्या सोप्या पद्धतीने जरूर करायचं आहे. आणि काही असेल तुम्हाला शंका तर मला कमेंटमध्ये विचारा. काही प्रश्न असतील किंवा आणखीन काय माहिती असेल एकमेकींना तर कमेंटमध्ये जरूर सांगा, म्हणजे प्रत्येकीपर्यंत योग्य माहिती ही जरूर मिळते. चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.